उभी पिके जळतायत, वीज गायब. प्राजक्त तनपुरेंनी उचलला शेतकऱ्यांचा आवाज. वीज नाही तर शेती नाही, वांबोरीत शेतकऱ्यांचा उद्रेक. प्राजक्त तनपुरेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन. राहुरी तालुक्यातील वांबोरी व पंचक्रोशी परिसरात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अनियमित वीज पुरवठ्यामुळे शेतकरी अक्षरशः हैराण झाले आहेत. शेतीसाठी आवश्यक असलेली वीज पूर्ण दाबाने व ठराविक वेळेत मिळत नसल्याने उभी पिके जळत असून विद्युत पंपही मोठ्या प्रमाणात जळाल्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी वांबोरी वीज उपकेंद्रावर शेकडो शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले. संतप्त शेतकऱ्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरत विविध मागण्यांचे निवेदन दिले. शेतकऱ्यांनी दिवसा पूर्ण क्षमतेने 8 तास नियमित वीज पुरवठा, सिंगल फेज वीज कायमस्वरूपी उपलब्ध ठेवणे, जळालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे व नुकसान भरपाई तसेच अवास्तव वीज बिलांची दुरुस्ती करण्याची मागणी केली. प्रत्येक फिडरवर लाईनमन मार्फत शेतकऱ्यांसाठी व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून वीज पुरवठ्याची माहिती देण्याचीही मागणी करण्यात आली. या मागण्या 8 दिवसात पूर्ण न झाल्यास वांबोरी परिसरात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे. आंदोलनात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. आज वांबोरी इथं शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयामध्ये आपल्या भावना मोठ्या तीव्र स्वरूपामध्ये व्यक्त केलेल्या आहेत. गेल्या 2 महिन्यापासून वांबोरी परिसरामध्ये विजेचा लपंडाव चालू आहे. अक्षरशः 2-2, 3-3 तास फक्त शेतकऱ्याला वीज मिळते. गव्हाच्या पिकाला पाणी देता येणं मोठा आक्रोश या वांबोरी परिसरामध्ये विजेच्या बाबतीमध्ये झालेला आहे. कधी नव्हे तो वांबोरीकरांवरती ही वेळ कधी आली नव्हती, पण आज मात्र दुर्दैवानं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विजेचा प्रश्न इथं वांबोरी परिसरामध्ये भेडसावतोय. आज महावितरणच्या इथल्या अधिकाऱ्यांची चर्चा झाली तर इथं सोलर प्लॅन्ट देखील झालेला आहे. त्याच्या माध्यमातून तर निश्चितपणे त्या सोलर प्लॅन्टच्या कॅपॅसिटी जेवढी तेवढ्या ट्रान्सफॉर्मरमध्ये 100% लाईट पॅनल कुठलीच अडचण नव्हती. तरी देखील मला कळेना की सोलर प्लॅन्टची लाईट उपलब्ध असताना देखील फक्त 2 तास जर वीज मिळत असेल तर इथं निश्चितपणे इथल्या अधिकाऱ्यांचा गलथानपणा त्याला कारणीभूत आहे. त्यांनी सांगितलं की इथल्या सबस्टेशनला वरच्या महापालिकेच्या सबस्टेशनकडनं लाईट त्या ठिकाणी येत नाही. वरच्या अधिकाऱ्यांशी देखील मी आज चर्चा केली, मुंबईच्या देखील अधिकाऱ्यांशी चर्चा झालेली आहे. गेल्या 2-3 दिवसामध्ये पुढच्या हे इथं सप्लाय देण्याची व्यवस्था करतो असं वरच्या अधिकाऱ्यांनी देखील आश्वासित केलेलं आहे. पण जर पुढच्या 2-4 दिवसामध्ये हा वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर मात्र इथं रास्ता रोको त्या ठिकाणी चक्का जाम करण्यात येईल आणि जोपर्यंत लाईट सुरळीत होत नाही तोपर्यंत रस्त्यावर आम्ही त्या ठिकाणी उठणार. प्रतिनिधी मीनाश पटेकर, राहुरी. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.